प्रत्येक स्त्रियांनी हे बघितलं पाहिजे. तुम्हाला जर व्हाईट डिस्चार्ज होत असेल, म्हणजे योनी मार्गातून काही स्राव जात असेल, तर ह्या गोष्टीकडे लक्ष ठेवा. हा जो स्राव आहे, तो कुठल्या रंगाचा आहे? त्याची कन्सिस्टन्सी कशी आहे? म्हणजे तो घट्ट आहे की पातळ आहे? तो दुर्गंधित आहे का? हे बघणं खूप महत्त्वाचं आहे. कदाचित हे सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन असू शकतं. माझ्या क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये हे मी नेहमी पाहिलेलं आहे, की माझे पेशंट व्हाईट डिस्चार्जबद्दल कधी बोलायचेच नाही. ते अशी लक्षणं घेऊन यायचे, की माझ्या ओटीपोटात दुखतंय, कमरेमध्ये दुखतंय, माझं रक्तस्राव जास्त होतंय वगैरे, वगैरे. व्हाईट डिस्चार्ज का होतो याच्याबद्दल गैरसमज पण आहेत, की भात खाल्ल्यामुळे व्हाईट डिस्चार्ज होतो, फिश खाल्ल्यामुळे व्हाईट डिस्चार्ज होतो किंवा स्पायसी फूड खाल्ल्यामुळे डिस्चार्ज होतो किंवा खूप जास्त दगदग झाली, जास्त कामं केले म्हणून व्हाईट डिस्चार्ज होतो वगैरे, वगैरे. पण हे सेक्शुअली ट्रान्सफर्ड इन्फेक्शन असू शकतं. याच्यासोबत तुम्हाला काही पाळीच्या समस्या असतील, पाळीच्या व्यतिरिक्त पण तुमच्या योनिमार्गातून रक्तस्राव होत असेल, स्पॉटिंग होत असेल, शारीरिक संबंध झाल्यानंतर तुम्हाला ब्लिडिंग होत असेल, तर हे लक्षणे सर्व्हायकल कॅन्सरचे असू शकतात. तुम्ही जवळच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन तुमची स्क्रीनिंग करण्याची गरज आहे. कदाचित स्त्रीरोग तज्ञ तुमचं पॅप स्मेअर स्क्रीनिंग सुद्धा करून घेतील. पण तुम्हाला सर्व्हायकल कॅन्सरपासून स्वतःचा बचाव करायचा असेल, तर हे करणं अगदी गरजेचं आहे.